जिंदगी एक चाय की तरह है, हर चीज़ उसमें डालनी पड़ती है और उससे ही चाय अच्छी बनती है। इस हिसाब से मेरी ज़िंदगी में भी मैं एक चाय वाला भी हूँ, एक विद्यार्थी भी हूँ, एक कलाकार भी हूँ। सुनिश्चित जी, आपका बहुत बहुत स्वागत। थैंक यू सर। और एक बार फिर तालियों के साथ इनका स्वागत करें। नमस्कार, मी ऋतुजा सूर्यवंशी। डेल फाउंडेशनच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे। या पॉडकास्टद्वारे आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी समाजावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणला आहे त्यांच्या संघर्षांमधून। हॅलो सर। नमस्कार। नमस्कार, तुमचं डेल फाउंडेशनकडून स्वागत आहे। धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल। थँक्यू सो मच तुमचं, आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलं तुम्ही, भारी वाटलं। तर तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन, तुमचं बॅकग्राऊंड, तुम्ही कसे काय आता करता त्याबद्दल थोडं सांगा। माझं नाव सोमेश्वर सपकाळ। मी आता सध्या ॲटॉस इव्हिडन MNC कंपनी आहे, त्या ठिकाणी मी फायनान्शियल ॲनालिस्ट आहे। मी एक चहावाला पण आहे, मी एक कलाकारसुद्धा आहे, आणि KBCमध्ये तर मी जाऊनच आलो आहे। त्यामुळं हे माझी जर्नी लाईफ आहे माझी। म्हणजे प्रत्येक गोष्टीत माझं म्हणजे काय माझं रुटीन आहे, म्हणजे दिवसाचा माझं काम रात्री संध्याकाळी 6 ते 3 असतं। सकाळी 3ला मी पुन्हा घरी येतो। घरी आल्यानंतर थोडीशी झोप 9-10 पर्यंत, मग घरचं कॅन्टीनचं काम, चहा द्यायचं काम मी करतो, चहा देणं ते करून पुन्हा संध्याकाळी 5 वाजता कॅब येते, कॅबमध्ये बसायचं, हे रुटीन आहे माझं। आणि सॅटर्डे संडे मी मग माझ्या ज्या थोड्या कला आहेत, ॲक्टिंग, माझं थोडं यूट्यूबचं चॅनलसुद्धा आहे, मग त्याच्यासाठी थोडा कंटेंट लिहिणं, ते लिहिणं माझं चालू असतं, हे रुटीन आहे माझं। म्हणजे असं ओव्हरऑल सगळ्या कला आणि तुमचा जॉब आणि बाकी सगळं तुम्ही एकत्र मॅनेज करून, आता ते करावंच लागतं मॅनेज। म्हणजे काय असतं माहिती आहे का, तुम्हाला काही ना काही अचीव करायचं, काही ना काही करायचं, तर थोडंफार करावं लागतं स्ट्रगल। आणि स्ट्रगल नाही म्हणणार मी, ते आपलं ठीक आहे, नशिबाने खूप चांगलं लिहिलं आहे, आणि मी नेहमी असं मानतो की काहीतरी चांगलं होणार आहे आपल्या नशिबाने पुढं, ठीक आहे। हे पण दिवस हळूहळू चांगले होणारच आहे, सगळेच दिवस राहत नाहीत सारखे। हां, ते तर आहे। म्हणजे आज सूर्य मावळला आहे, उद्या उगवणारच आहे, पण त्यामुळं चालायचंच। नवीन दिवस नवीन संधी, असं अशा अप्रोचनी तुम्ही हे कर। हां, बरोबर आहे ना, कारण की नवीन संधी मिळतेच। म्हणजे रोज एक वेगवेगळा अनुभव बघायला भेटतो। कंपनीतलं काम वेगळं, मॅनेजर TL त्यांचं, म्हणजे कंपनीत काय एक चौकटीत आपल्याला काम करावं लागतं। घरचा व्यवसाय म्हटलं तर व्यवसाय स्वतःचा असतो, तोही करायचा। आणि कलाक्षेत्र म्हणजे माझ्या आवडीचं आहे, पण काय असतं काही जबाबदाऱ्या असतात, आणि जबाबदाऱ्यामुळं थोडंसं आपल्याला कधी स्वप्नांना थोडंसं साईडला करावं लागतं। पण मी जास्त साईडला नाही करणार, मी त्या रूटनी तर जाणारच आहे, पण ठीक आहे, सुरुवात आणि झाली सुरुवात पण। तर तुम्ही ऑब्व्हियसली KBCमध्ये तुम्हाला संधी मिळाली होती जायची, तर ती संधी मिळण्याच्या आधी तुमचा कसा प्रवास होता तिथेपर्यंत? KBCला जाण्याच्या आधी म्हणजे कसं माहिती आहे का, KBC म्हणजे माझं लहानपणापासूनचं स्वप्न। म्हणजे TVवर मी बघायचो ते KBC, मला म्हणजे जनरल नॉलेज त्याच्यात मला खूप असं इंटरेस्ट आहे। शोमधून आल्यानंतर तर भरपूर असे वाटतं की हा जाऊन आला, अरे पाहुण्या रावण्यांचे फोन येतात, अरे सगळ्यांचेच येतात, मग शो आले झाल्यानंतर, पण त्याच्या आधीचं पण बघणं ते महत्त्वाचं आहे। सोपं नाही ती जर्नी। KBC हा शो तर स्वप्न होतं लहानपणापासून की त्या शोपर्यंत जायचं। म्हणजे आम्ही बघायचो TV की हां, अरे खूप भारी वाटायचं त्या शोबद्दल, कुतूहल वाटायचं, जायचं आहे मला या शोमध्ये। कसं असतं माहिती आहे का, मग पप्पा पुण्यात आले माझे, त्यानंतर त्यांनी इकडे तिकडे जॉब केला, त्यानंतर त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला। मी पण एक 7-8 वर्षाचा असल्यापासून मी चहा देतो, ते कॅटली उचलणं आणि ते चटके, ते सवय झाली आता, खूप आता काय नॅचरल वाटतं ते। माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला, आणि शिक्षण पण महत्त्वाचं आहे। आणि पण माझं शिक्षण कसं सगळं बघूनच, कॅन्टीन पण बघून माझं असं शिक्षण झालं की मी ग्रॅज्युएट झालो, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार आला की MBA करायचं म्हटलं, पण कसं कॉलेज पण करायचं, कॅन्टीन पण करायची, सगळं मग हे रुटीन दोन्ही करायचंच। आणि आता आणि म्हणायला गेलं माझं एक स्वप्न होतं की KBCत विचारतात की तुमचं स्वप्न काय आहे। आता आम्हाला एक कंपनीत आम्ही राहतो, कंपनीने आम्हाला एक घर अलॉट केलं, छोटंसं घर आहे,
म्हणजे याच्या एवढं असेल आणि थोडंसं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असेल एवढं आमचं घर आहे छोटंसं. पण आम्ही खूप आनंदी आहे. असं नाही की पण एक स्वप्न असतं ना की एक स्वतःचं घर असावं. त्या दृष्टीने पावलं पण चालू लहानपणापासूनच असं वाटायचं एक स्वतःचं घर असावं आपलं. आणि कसं पप्पांनी शिक्षण, बहिणींची शिक्षणं, माझे शिक्षण, त्यांचे लग्न पप्पांनी आमच्यासाठी खूप केले. आणि मला असं वाटत नाही असं काहीच कंप्लेंट नाही त्यांच्यात की अरे हे नाही झालं ते नाही होते. एक वेळ असते पर्टिक्युलर, पण त्यांनी आमच्यासाठी खूप केले. आणि मग देता KBC तर जायचं. मी एक ॲक्टिंग पण करतो, मी एकांकिका करतो, पथनाट्य करतो, मी मायम आर्टिस्ट आहे. आणि मग मी हे सगळं केलं. मला इंटरव्ह्यू पण जसं तुम्ही इंटरव्ह्यू घेता तसं मला इंटरव्ह्यू घ्यायला पण आवडत. त्या दृष्टीने माझं यूट्यूब चॅनल असल्यामुळं मी ते सुरू केलं. एक माझं बाबा आपल्यात एक कला आहे ना, ती कला जगाला दिसली पाहिजे. नुसतं म्हणून फायदा नाही की अरे मला हे येतं, मला ते येतं. कला आहे ना तर दाखवणं गरजेचं आहे. जोपर्यंत ती सार्थ किंवा कुणासोबत सादर नाही होत. आणि मला मंच आवडतो. लोकांनी आपल्याला कोणी कौतुक केलं तर भारी वाटतं, पण टाळ्या दात प्रेक्षकांची ते भेटलं तर भारी वाटतं. पण सगळं सांभाळून केलं. असं नाही की नुसतंच कला कला कला, घरचं पण बघावं लागतं. ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि ते केल्याने घरात पैसे येतात, ते महत्त्वाचं. त्याचा आदर करणं गरजेचं आहे. असं कोणत्या वाटायचं की अरे मुलं किती भारी फिरतात अरे हे, पण ते कॅन्टीनच्या कामामुळं कधी कधी असं नाही होत की आता आता इंटरव्ह्यू शूट करायचा आहे. मी संध्याकाळी 6चा चहा देऊन आता इंटरव्ह्यूला आलो आहे. म्हणजे असं नाही की सगळं मी खूप जास्त मी असं पण नाही समजत की मीच करतोय अरे असं. माझ्यापेक्षा जगात असतील भरपूर आहे स्ट्रगल. प्रत्येकाच्याच आयुष्यात रोजचं आहे, पण करावं लागतं केल्याशिवाय. आणि कुछ किए बिना जय जयकार नाही होती. थोडं करावं तर लागलच. आणि तुमचं जे लहानपणापासूनचे जे तुम्ही रुटीन सांगितलं तेच तुम्ही आता पण मला वाटतं ते फॉलो करताय. तुम्ही संध्याकाळचा जॉब तेच ना होतं खूप. आणि होती ओढाताण थोडी, पण ठरलंय की जोपर्यंत काही साध्य होत नाही ना तोपर्यंत चालतच राहायचं. पण हे जेव्हा प्रवास चालू होता त्यावेळी तुम्हाला असं कधी की आता नाहीच होणार आहे किंवा असं हताश झाला असं कधी झालं? अशी प्रसंग भरपूर येतात. आता KBCला जायच्या आधीच माझं सिलेक्शन, मी ग्राउंड ऑडिशन म्हणजे काय झालं, माझा ग्राउंड ऑडिशनचा नंबर भोपाळला लागला. आता पुण्याहून भोपाळला मी ट्रेन अशी कधीच म्हणजे असा प्रवास केला आहे मी, पण एकट्याने कधीच प्रवास नाही केला मी. भोपाळला उतरल्यावर अक्षरशः डोळ्यात पाणी होतं. एकटं एवढं मोठं म्हणजे शहर, असं जरी आपण इथून आलं पण एकटं होतं ना मी. ग्राउंड ऑडिशन दिलं, झालं सगळं खूप छान ऑडिशन झालं माझं. मला आठवतं की मला कॉल आला, म्हणजे कॉल यायच्या ऑडिशन झालं, मी वाट बघत होतो. कॉल यायच्या 4 दिवस अगोदर पप्पांना स्ट्रोक आला. आणि मी हॉस्पिटललाच होतो. हॉस्पिटलहून पप्पांना स्ट्रोक आला. एवढा पहिल्यांदा एवढा मोठा आजार म्हणजे आमच्या घरात म्हणजे कधीच असं म्हणजे हॉस्पिटल काय आहे आम्हाला त्यावेळेस समजलं. 3-4 दिवस खूप भयानक होते. आणि पप्पा एकदम त्यांना असं विसरल्यागत व्हायचं, ओळखणं त्यांचं बंद झालं. 3-4 दिवस खूप ते हे गेले. आणि सर मी हॉस्पिटलहून म्हणजे रात्री त्यांच्यासोबतच असल्यामुळे सहज आलो, पडलो आणि कॉल वाजला. पहिला मी झोप असल्यामुळे मी ते उचलला नाही, पण 2 वेळा पुन्हा रिपीट झाला तो कॉल. आणि मी बघितलं तर ट्रू कॉलरवर NX स्टुडिओ मुंबई असं आलं. मला वाटलं अरे काय असेल. मी परत कॉल बॅक केला. नमस्कार सोमेश्वर जी, आपका KBC के फास्टर फिंगर फर्स्ट के लिए सिलेक्शन हुआ है. 2 मिनटं काही सुचलं नाही मला. आणि अचानक मी रडायला लागलो. पप्पा हॉस्पिटललाच होते. म्हणजे घरातले सगळेच रडायला लागले की आणि मला पप्पाची आठवण आली की ज्या माणसाने माझ्यासाठी खूप सपोर्ट केला, जा भोपाळला ऑडिशन कारण की महत्त्वाचं ऑडिशन होतं. पप्पानी ऑडिशनसाठी म्हटले होते तेव्हा तू जा बिंदास. आणि तो माणूस आज हॉस्पिटल आहे. त्या क्षणी मी हॉस्पिटलला गेलो की म्हटलं पप्पा सिलेक्शन झालं. म्हटलं ते तिथं हॉस्पिटलला रडायला लागलं. तरी पण आई खूप आनंद म्हणजे सांगितलं, बहिणींना सांगितलं, जवळचे होते 1-2 मित्रांना सांगितलं की झालं म्हणून सिलेक्शन. खूप आनंदी होते. आणि मग हेच
असतं ना की काही गोष्ट मी नेहमी एक गोष्ट मी फॉलो करतो. काही गोष्टी घडत नाही आपल्याकडून, आपण नाराज होतो की अरे ही घटना नाही झालं माझ्याकडून हे, अरे यार देवा माझं नशीब आहे असं का. पण मी नेहमी मानतो की आज घडलं नाही ना, देवाने काहीतरी चांगलं लिहिलं. आज नाही झालं ठीक आहे, हाताच नाही व्हायचं. नक्की 100% देवाने खूप चांगलं लिहिलं आणि ते होतं. हॉट सीटवर दरवर्षी साधारणतः 80 ते 90 लोक फक्त हॉट सीटवर बसतात. मग ते फास्टर फिंगर फर्स्टमधून बसतात. त्यापैकी मी एक होतो. आणि ज्यावेळेस मी KBCतला इतिहासातला पहिला कंटेस्टंट असेल, त्यांना बच्चन सरांनी पूर्ण बॅकस्टेज फिरवलं. ते माझ्यासाठी अद्भुत होतं. आणि महानायक अमिताभ बच्चन सरांसोबत वेळ व्यतीत करणं म्हणजे खूप खूप छान. आणि त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे. त्यांचं आता वय 83-84 वय असेल, पण जी एनर्जी ना, आपण कधी पण असं वाटलं ना की अरे आपण खूप काम केलं, खूप थकलो, प्रत्येक गोष्टीतून ते शिकण्याचा, रोज प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतात आपल्यातून, आपल्या बोलण्यातून. आणि ते जी एनर्जी दाखवतात ना, ते सेटवर येतात. सर्वात आधी सेटवर माणूस अमिताभ बच्चन येतो. त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय, वक्तशीरपणा, बोलण्याचा आदर. आता आपण किती छोटे त्यांच्यापेक्षा, म्हणजे वयाने आदरयुक्तच बोलणार. सोमेश्वरजी नमस्ते. बसलो मी हॉट सीटवर 2 मिनटं, म्हणजे काय मला सुचतच नव्हतं मी कुठं होतो. ते म्युझिक ते सगळं वाजतं. आणि असंच जेवायला बसलो आणि माईक बिक सगळं लावून मेकअप करून त्यांनी ते खूप काळजी घेऊन ठीक आहे. मी जेवायला बसलोच, खात होतो, तर त्यांची टीम आली. बच्चन सर आपका वेट कर रहे. मी 2 मिनटं म्हटलं टाईम आहे ना, म्हटलं शेवटी भेटतं हो ना हॉट सीटवर. मी हॉट सीटवर बसले असल्यामुळं माझ्यावर भरपूर ध्यान त्यांचं. म्हटलं टाईम आहे ना सर, अभी 1-2 घंटा तो है. आपका बच्चन सर अभी वेट कर रहे. तसं स्टार्ट ठेवलं. म्हटलं चलिए. नमस्ते सोमेश्वर जी, आपको KBC सेट देखना था ना. म्हणजे मी लिहिलं माझ्या बुकलेटमध्ये की मला KBCचा जर मी सिलेक्ट झालो तर मला बघायचं आहे. त्यांनी लक्षात ठेवलं होतं, आपको KBC सेट देखना आहे ना, आइए नमस्ते जी. मग बोलणं झालं, गप्पा आणि ते. आणि मला सगळं बॅकस्टेज दाखवलं, सगळं फिरून सगळं दाखवलं आणि डायरेक्ट अशी एंट्री केली. KBC पर्यंत तुम्ही पोहोचता, पण त्यासाठी तुम्ही तयारी कशी केली होती? तयारी कसं आहे माहिती आहे, मला रोज एक सवय आहे की चांगलीच सवय ती. रोज मी पेपर डेली वाचतो. डेली मी पेपर वाचतो. पेपरच मी जास्त म्हणजे वाचन आहे. आणि मला पत्रकारितेची आवड आहे, इंटरव्ह्यू घेण्याची आवड आहे. म्हणजे मला वाचायला खूप आवडतं. वाचन खूप गरजेचं आहे आयुष्यात. आणि मी म्हणेल तुम्ही जर वाचलात ना, म्हणजे वाचाल म्हटलंच आहे कोणीतरी. आणि कधीच वाया जात नाही. तुम्ही काही जरी वाचलं ना, कधीच वाया जात नाही. तुमचा शब्दांचा साठा वाढतच जातो. आता पिढीनुसार वाचन कमी होत चाललंय. म्हणजे आता पेपर थोडं कमी. आता मोबाईलवर लोक जास्त करून डिजिटलमध्ये म्हणजे काळानुरूप बदलावं लागतं. बदलता हवाच, पण वाचन गरजेचं आहे. वाचन तर तुम्ही आता कुठल्याही मीडियम थ्रू करा, पण वाचणं गरजेचं आहे. कारण की काय चाललंय ना ते कळलं पाहिजे. ह्याच्यावर मला विचारायचं आहे की तुमचा KBCच्या आधीचा जो म्हणजे जे होतं लाईफ आणि आत्तानंतरचं ते कसं तुमचं चेंज झालं, काय कसा इम्पॅक्ट झाला तुमचा? मी आजही म्हणेन ते पैसे माझ्यासाठी दुय्यम पार्ट आहे. आज लोक छानपैकी ओळखतात आहे ना, ठीक आहे, मेहनत तर रोजच आहे, कष्ट रोजच आहे. आणि मी कष्टाला कधीच, मला असं नाही की मी कोणत्याच कामाला कधीच कमी लेखत नाही. आज मी ते जिंकलो, ज्ञानाच्या बळावर जिंकलो, ठीक आहे, जिंकलो, जाऊन आलो, ठीक आहे. रोज आता रुटीन माझा तोच चालू आहे, हे महत्त्वाचं आहे. नाहीतर मी जाऊन आलो, ढगात राहणं गरजेचं नाही. ठीक आहे, 2-4-5 दिवस मस्त एन्जॉय केली मी. नंतर जे आहे ॲज इट इज. आयुष्य जसं पहिला होतं त्यासारखंच आहे, फक्त एक मोठा स्पेशल मोमेंट. बघा आता जो क्षण आलाय ना, तो आयुष्यात एन्जॉय केला पाहिजे. KBCमुळे एक फरक काय पडला, दृष्टिकोन असतो ना. आता मी इंटरव्ह्यूला जातो, सांगतो की जे अचीव केलं आपले स्पेशल, ते विचारतात तुमचं अचिव्हमेंट काय तुमच्या, ते सांगितलं ते शॉक होतात. त्यांना वाटतं की अरे खरंच, अरे येस. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन,
ते पैसे लगेच येतात का? पैसे लगेच नाही येत, म्हणजे शो पूर्ण तो 100% खरा शो येतो. स्क्रिप्टेड काहीच नाही येतो शो. ज्ञान आणि नशिबाच्या बळावर तुम्ही तिथं पोहोचू शकतात आणि ते पैसे लगेच नाही येत. ते कमीत कमी 3-4 महिन्यात येतात, पण ते पैसे येतात, म्हणजे TDS ते कट होऊन येतात. म्हणजे खूप स्क्रिप्टेड नाहीये. नाही खरा शो आहे. खरा शो म्हणजे खेळताना दडपण येतं, खूप दडपण येतं. म्हणजे असं वाटतं की आपल्याला, म्हणजे कसं असतं खेळताना, असं वाटतं ज्यावेळेस क्वेश्चन विचारतात का, ऑप्शन A पण बरोबर वाटतो, ऑप्शन B पण बरोबर वाटतो, अरे ऑप्शन C पण बरोबर वाटतो, अरे D पण बरोबर वाटतो, 4ही ऑप्शन बरोबर वाटतात. अरे काय बोलायचं. एक तर पन्हाळा किल्ल्याचा व्हिडिओ दाखवला होता, त्याच्यावर क्वेश्चन होता. किल्ला तर बघितल्यासारखं वाटतोय, पण त्याचा ना तो नेमका कुठं होता पन्हाळा किल्ला मला खरंच आठवत नव्हता. ते आठवलं कसं, ते गाणं होतं, मनातल्या मनात चालू होतं, लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा. मग ते आठवलं मला, हे कोल्हापूरचा पन्हाळा आहे. मग डायरेक्ट म्हटलं सर कोल्हापूर में किल्ला आहे. मग त्याचं मी उत्तर दिलं आणि ते उत्तर बरोबर झालं. मग जेव्हा तुम्ही ॲज आन्सर करू शकता, नाही करू शकता, तुमच्या चॉईस आहे, पण ती जे पैसे होते ते तुम्ही कसे इन्व्हेस्ट केले, कसे काय तसं? आता इन्व्हेस्ट म्हणजे म्हणायला गेलं तर त्या पैशाचा मी 1 रुपया पण खर्च केला नाही मी आणि त्या पैशावर मी माझा दावा कधीच, मी जे आहे ते आईवडिलांचं आहे माझ्या. आता ठीक आहे, माझं एक स्वप्न आहे घर घ्यायचं, त्याच्यात थोडासा त्याच्यात तो हिस्सा आहे. म्हणजे बाकीच्याच आयुष्यात माझे आईवडील कमी शिकलेत, पण त्यांनी मुलांना शिकवलं, म्हणजे कोणतंच कॉम्प्रोमाइज नाही केलं. आणि मला कधीच विचारलं नाही. पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो आई वडिलांचा आयुष्यामध्ये. तुमचे ह्या सगळ्या जे एक्सपिरियन्स आहेत, तुमचं जे तुम्हाला जर तुमच्या लहानपणात ज्यातल्या तुम्ही ह्यांना सांगायचं असेल काहीतरी ॲडवाईस, तुम्ही काय सांगाल तुमचं, की तुम्ही आतापर्यंत काय काय अचीव्ह केलं? नाही, मला भारी वाटतं डेल फाउंडेशननी मला आज इथं बोलवलं आणि डेल फाउंडेशनचं काम मी बघतोय. ह्या माध्यमातून मी सांगेल की कोणतंच काम छोटं नाही आहे. सातत्याने पाठीमागं जायचं त्या कामाच्या, कष्ट करायचे, कष्टाशिवाय पर्याय नाही आहे, चालत राहायचं, थांबायचं नाही. आणि कोणत्या क्षणी असं वाटू देऊ नका की नाही होणार, ते होतंच, होणाऱ्या गोष्टी होतातच. पण स्वतः मनातून जर हारलं ना, हे शक्यच होणार आहे. ठरवा, हे होईल, मी करू शकतो. नाहीतर वेळ लागेल, ते होतं. परमेश्वरांनी काहीतरी आपल्यासाठी चांगलं लिहिलंय, ह्या मनात चांगले विचार आणायचे आणि ते होतं. तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला काय मेसेज? मी स्ट्रगल नाही म्हणणार, आता ठीक आहे, तो पार्ट आहे आयुष्याचा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना, प्रत्येकाच्याच आयुष्यात स्ट्रगल असतो, पण त्यातून माणसाने शिकलं पाहिजे. आता मी चहा देतोय, नुसता माझ्या वडिलांनी चहा विकणंच मर्यादित नाही ठेवलं, माझ्या वडिलांनी मला शिकवलं पण. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे या गोष्टीत. जर्नी आहे, आयुष्य आहे, काही ना काही पाठ घडत राहतात, ते चालत राहतं. काम आहे, आपलं काम आहे, ते करावं, आपल्यालाच करावं लागेल. आणि समाजात माझ्यापेक्षा भरपूर अशी लोक आहेत, कामाने कर्तृत्व आणि खूप मोठे आहेत. आणि तुम्ही हे फाउंडेशन मुळात कसं आहे माहिती आहे का, क्रिएट खूप भारी केलं आहे. तुमच्या फाउंडेशनचा, डेल फाउंडेशनचा उद्देश चांगला आहे. ह्या फाउंडेशनचं एक वैशिष्ट्य मला छान काय वाटतंय, तुमच्या फाउंडेशनमध्ये सगळे एज्युकेटेड लोक आहेत, ध्येय चांगलं आहे तुमचं मुळात, आणि वाक्य खूप सुंदर आहे तुमचं. म्हणजे डेल फाउंडेशन तुमचा ड्रीम आहे, होप आहे, एज्युकेशन आहे, लव आहे. आणि हा फोटो किती भारी वाटतोय. आणि ह्या लेकरांचं जे हास्य दिसतंय ना, यातूनच सगळं कळून जातं. आणि खरं म्हटलं ना, ह्या पोरांना प्रवाहात आणायचं आहे आपल्याला. त्यांना पण एज्युकेशन भेटलं पाहिजे. याच्यातलं कोणी जर डॉक्टर, इंजिनियर झालं तर किती भारी वाटेल. आणि याच्यातलं कोणी जर झालं तर त्यांच्या पूर्ण त्यांची बिरादरी, त्याच्यात अजून लोकांना वाटेल ना की अरे आम्ही पण शिकलो पाहिजे. शिकण्याचं महत्त्व, शिक्षणाशिवाय आता काहीच खरं नाही. खूप महत्त्वाचं आहे शिक्षण. तेच आमच्या फाउंडेशनचा तेच मोटोच तो आहे. त्यामुळे आम्ही खूप सारे असे कॅम्पेन्स, हे असेच यांचा
यांचा हा चेहरा, ह्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद ना शेवटपर्यंत राहायला पाहिजे. आणि ह्या फाउंडेशन मला तर आशा आहे की आता तुम्ही एवढे सगळे एज्युकेटेड लोक मिळून ही डेल फॅमिली तुमची उभी राहिली तर ह्या लेकरांसाठी काय करता येईल जर झालं तर खूप एज्युकेशनसाठी खूप चांगलं होईल. आणि यातलं जर कोणी जर अधिकारी हे झालं तर किती ते भारी वाटेल आणि व्हावं. आणि तुमचं ध्येय चांगलं आहे फाउंडेशनचं. आणि बोलताना जाणवतं की एज्युकेटेड लोक चांगले आलेत फाउंडेशनमध्ये आणि वेगवेगळे लोक जोडत आहेत आणि यातून खूप भारी होईल असं तर जाणवतं. खूप बरं वाटेल जेव्हा असं कोणी सांगतात की फाउंडेशनबद्दल. हा ना, म्हणजे असे फाउंडेशन भरपूर आहेत. फाउंडेशन खूप भरपूर आहेत. लोकांना फंडिंग येतं, लोक ते युटिलाइज करतात, कोणी वेगवेगळ्या माध्यमातून करतं. पण मोठं तुमच्या सगळ्या जे लोक तुमची फॅमिली आहे, तुम्ही काय म्हणतात ते की या फॅमिलीद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता पोहोचलं गेलं पाहिजे. आता तुमचं मोठं काय आहे, नुसतं फाउंडेशन म्हणजे मदत नाही. आता तुम्ही आता हे पॉडकास्ट सुरू केले बरोबर, मी तर एक स्मॉल पार्ट आहे. ठीक आहे, मी काय इतकं खूपच मोठं आहे काय, तुम्ही फार महत्वाचं, तुम्ही आमचे पहिले गेस्ट आहात. हा, पण माझ्यापेक्षा असे समाजात असे लोक आहेत, त्यांचं योगदान खूप मोठं आहे, त्यांच्या कर्तृत्व त्यांचं कामाने मोठे, मनाने मोठे आहेत ते लोक. अशा लोकांना तुम्ही आमंत्रित नक्कीच करा, कारण की हे प्लॅटफॉर्म खूप गरजेचं, व्यक्त होणं खूप गरजेचं असं मला वाटतं. आणि ह्या पॉडकास्टमधून 1-2 लोकांचं जरी भलं झालं, कोणी इन्स्पायर झालं की अरे हा हे तर आपलं तर काय ना वाटतं की अरे मी खूप करतोय यार, खूप करतोय, यश मिळत नाही, काही नाही, यश मिळत नाही, काही नाही. पण काय आपल्यापेक्षा असे असतात लोक, आपण तर काहीच नाही, खूप स्ट्रगल आहे, खूप पळापळ होती. जर ते ऐकलं ना तर आपल्याला असं वाटेल अरे हे तर आपल्यापेक्षा जास्त करतं, आपलं काहीच नाही, आपण अजून जास्त केलं पाहिजे. मग थोडी प्रेरणा भेटते ना. मी बच्चन सरांना पण म्हटलं होतं की ज्यावेळेस माझं घर होईल ना, मी त्याला घराला नाव आहे ना प्रेरणा देणार आहे, आणि मी देणार ते. आणि एवढं मी तर शिकलोय, हार नाही मानायची, हार नाहीच मानायची, किती पण येऊ द्या काम. आता माझं बघा, घरचं मला कॅन्टीनचं बघावं लागतं, कंपनीत MNC कंपनीत माहिती आहे चौकटीत काम करावं लागतं, पण ते पद्धतशीर झालं पाहिजे. परत घरी येऊन थोडी झोप घेऊन पुन्हा चहा देणं, ते रुटीनच आहे. पण हारच नाही मानायची. का मानायची हार? जर भविष्य बदलायचं आहे ना, हा तर मेहनत करावीच लागणार आहे. हा, आणि ते मी 3 शब्द खूप म्हणजे शोमध्ये पण बोललो होतो, मेहनत, इमानदारी और लगन. 3 शब्द खूप महत्त्वाचे आयुष्यात. हिने जर चाललो ना आपण, यश मिळणारच पाठ. आणि मी म्हणेल बरं का, आता भरपूर चहावाले असतील, मी पण एक चहावाला आहे, अभिमानाने सांगेल मी चहावाला आहे, पण मी एज्युकेटेड चहावाला आहे. माझा MBA कम्प्लीट झालं आहे. तुमच्यासाठी एज्युकेशन फार इम्पॉर्टंट आहे. हा, एज्युकेशन महत्त्वाचं आहे. नुसतं तुम्हाला आज मर्यादित नाही राहायचं आहे. एक छोटासा समजा तुम्ही सुरुवात केली, चहाची सुरुवात केली आहे, चहा देतायत, ते एज्युकेशनच्या बळावर तुम्ही समजा मोठा स्टार्टअप काहीतरी चांगला उद्योग केला तर अजून भारी होईल ना. लोकांची मानसिकता काय, अरे चहावाला आहे तो, अरे ठीक आहे चहावाला आहे, कष्ट करतोय, पण त्याचं एज्युकेशन कम्प्लीट केलंय, तो अज्ञानी नाही आहे, एज्युकेटेड आहे, तो बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि मी म्हणेल आत्ता सर्वाइव्ह करायचं नाही जगात एज्युकेशन शिवाय. आता माझ्या आईवडिलांना कळलं की त्यांचं नाही झालं एज्युकेशन, पण त्यांना एज्युकेशनचं महत्त्व कळलंय. त्यांची पण इच्छा होती, तिन्ही बहिणींना चांगलं शिकवलं, मलाही चांगलं शिकवलं, म्हणून तर म्हणतो ना एज्युकेशन महत्त्वाचं. तुमची जी स्टोरी आहे तिने नक्कीच मला इन्स्पायर केले, माझ्या टीमला इन्स्पायर केले, आणि मला वाटतं या प्लॅटफॉर्म थ्रू अजून पण जे आहेत प्रेक्षक ते पण इन्स्पायर. नाही, मला खरंच तुम्ही आमंत्रित केलं, खूप भारी वाटलं. कारण की आणि मी तुम्हाला आवाहन पण करेल की असे अनेक लोक तुम्ही बोलवा या प्लॅटफॉर्मवर, त्यांचं तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, पॉडकास्ट करा त्यांच्यासोबत. म्हणजे आपल्या या पॉडकास्टमधून 4 लोक पण इन्स्पायर झाले, 4 ते 5 लोक खूप झाले.
कारण मोठं छान आहे ना तुमच्या फाउंडेशनचा, तर नक्की करा. आणि खूप भारी वाटते. पुन्हा एकदा मी डेल फाउंडेशनचं आभार मानेल की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आता हे प्रेक्षक बघल्यानंतर तुम्हाला जर रीच आउट करायचं असेल तर आम्ही कुठे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो? माझं यूट्यूबचं चॅनल पण आहे गल्ली से दिल्लीत, आणि बनवतो मी व्हिडिओ. म्हणजे माझ्यात कला आहे, तुम्हाला सांगितलं मी माइम आर्टिस्ट पण आहे. मी एकांकिका केल्या आहेत, पथनाट्य केलेत, आणि कला आहे ना. काही लोक म्हणतात की अरे मला खूप भारी ॲक्टिंग जमते असं. अरे पण ती कला दाखवा. ती कलाच दाखवणार नाही तुम्ही तर काय फायदा. असे भरपूर लोक आहेत, हिडन टॅलेंट म्हणतो आपण. कोणाला गायनाची आवड आहे, ॲक्टिंगची आवड. मला ॲक्टिंगची आवड आहे, प्रचंड आवड आहे, पण ती कला दिसली पाहिजे. आणि मी दाखवतो, पथनाट्य करतो, एकांकिका करतो. आणि म्हटलं होतं की चला शनिवार रविवार मी ना माझ्या यूट्यूब चॅनलसाठी वेळ देतो. मग यातून मग मी व्हिडिओ बनवतो. गल्ली से दिल्ली तक यूट्यूब चॅनल आहे. खूप मोठं व्हावं, तुमचे स्वप्न पूर्ण व्हावेत अशी प्रार्थना आहे. थँक्यू सो मच मनापासून, आणि धन्यवाद मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल. तुमच्या चॅनलप्रमाणे आमचंही चॅनल आहे, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सबस्क्राईब करण्यासाठी अपील करू शकता. हां, मी माझ्या ॲक्टिंगच्या याच्यात करून दाखवतो. मंडळी अहो करा की सबस्क्राईब डेल फाउंडेशनला. अहो खूप भारी त्यांचं म्हणजे ध्येय खूप चांगलं आहे. करा की, आणि त्यांच्या सगळ्या पेजेसला फॉलो करा. हां, थँक्यू. थँक्यू सर.